नमस्ते सर्वांना. तर पहा, आजच्या ब्लॉगची सुरुवात ही एकदम भर दुपारी केलेली आहे, कारण की सकाळी ब्लॉग वगैरे शूट करायला काही टाईमच भेटला नाही. कारण की मी 1-2 दिवस झाले माहेरी आले, त्याच्यामुळे माहेरी गेलं की फक्त आराम आणि आरामच होते. ब्लॉग वगैरे शूट करायला पण कंटाळा आला होता. तर म्हटलं आता आमचा पिल्लू दादा जरा पोहायला जात आहे, तर दुपारीच आपला ब्लॉग थोडासा शूट करावं. तर पहा, आमच्या पिल्लूला पोहायला तसं जास्त काही जमत नाही, पण दरवर्षी उन्हाळ्यात आला की त्याचे आजोबा म्हणजे माझे वडील त्याला थोडंफार पोहायला वगैरे शिकवतात. तर पहा, पोहायची त्याला थोडीफार सवय आहे, पण भीती वाटते म्हणून वडिलांनी त्याला एक छान त्याच्या पाठीवरती एक डबडं वगैरे बांधलं, म्हणजे मग बुडण्याची वगैरे शक्यता राहत नाही. विहीर पहा कशी फुल पाण्याने भरलेली आहे. एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा विहिरीला खूप पाणी आहे. आमच्या पिल्लूप्रमाणेच भरपूर छोटे छोटे मुलं तिथे पोहायला वगैरे येतात. पण आज जरा आम्ही लवकरच आल्यामुळे अजून कोणी मुलं वगैरे पोहायला वगैरे आले नव्हते. पण आमच्या पिल्लूला एकटं पोहायचा सुद्धा कंटाळा आला होता, कारण की काल परवा त्याला पोहायला आणलं होतं, त्यावेळेस बरेच मुलं होते, तर त्याला खूप मजा वगैरे आली होती. तर पहा, जरा वडिलांनी त्याला अर्धा पाऊण तास पोहायला वगैरे दिलं आणि नंतर मग घरी आलो. तर पहा, आमच्या शेतामध्ये कसा घास वगैरे जनावरांसाठी घास वगैरे जनावरांसाठी लावलेला आहे. तर पहा, रस्त्याने चाललोय तरी पिल्लूच्या अंगामध्ये किती मस्ती आहे. तो त्याच्या दीदीसोबत किती मस्ती करतोय, आणि एवढं ऊन पडले तरीही त्याला पटपट चल म्हणते, तर त्याची काहीतरी मस्ती चालूच आहे. तर पहा, घरी वगैरे आलो आणि आमच्या इथे तर एवढं पत्र आहे, त्याच्यामुळे एवढं गरम होते की विचारूच नका. आमच्या घराशेजारीच मग आंब्याची आणि चिक्कूची थोडीशी झाडं वगैरे आहेत, तर त्याच्या खाली एवढी थंडगार हवा वगैरे सुटते की दुपारी सर्वजण त्या चिक्कूच्या झाडाखाली आणि आंब्याच्या झाडाखालीच बसलेले असतात. घरामध्ये कोणी थांबतच नाही. आणि गावाला गेलं की लाईटीचा खूप प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे लाईट कधी येते तर कधी नसते. त्याच्यामुळे चिक्कू खाली जरा बसलं की जरा बरं वगैरे वाटतंय. नंतर 4 वाजता मग जरा ऊन खाली झाल्यावरती म्हटलं जरा रानात जाऊन पाहावं काय काय भाजीला आहे ते. तर पहा, माहेरी आल्यापासून अजून काही वावरात वगैरे गेले नव्हते. घरीच चिक्कूच्या झाडाखाली मस्त दिवसभर आराम वगैरे करत होते. तर म्हटलं आज थोडंसं फिरून वगैरे यावं. तर पहा, माझ्या आईने डाळ बनवण्यासाठी हरभरे कसे भिजून वाळत टाकले आहे. तर म्हटलं थोडंसं खाली वावरात वगैरे जावं आणि काय काय भाजीला आहे ते पाहावं, म्हणजे पुन्हा आपल्याला इकडे येताना भाजीपाला वगैरे घेऊन येता येते. तर पहा, गायांसाठी केलेलं खाणं किती उंच वाढलंय ते. आणि पिल्लू तर माझ्या पुढेच असतो, त्याला काही घरात बसवत नाही. त्याला खाली वावरात माझे वडील गेले की त्यांच्या मागोमागच करायचं असतं. तर पहा, वडील गायांसाठी घास वगैरे कापत होतं, तर पिल्लू त्यांच्याजवळच लुडबुड करत होता. तर पहा, रानामध्ये घासाजवळच घराच्या पाठीमागेच छान वांगे वगैरे, मिरच्या आणि कोबी वगैरे लावलेले होते. भाजी वगैरे घ्यायला गेले
4 वाजले होते, तरी पण एवढं ऊन लागलं की पटकन पळत पळत येऊन चिकूच्या झाडाखाली बसले, कारण की गावाकडचं ऊनसुद्धा अजिबात सहन होत नाही आहे. तर पहा, मी चिकू खाली आले तर आमच्या पिल्लूच्या काय करामती चालू आहेत. माझ्या आईचं जे कुत्रे आहे तर त्याच्यासोबत खेळत होता पहा, आणि त्या कुत्र्याच्या गळ्यात काय बांधलं आहे पहा माझ्या वडिलांनी, कारण की ते आमचं कुत्रे आहे ना, आईच्या कोंबड्या वगैरे आहेत त्याच्या कोंबड्यांच्या मागं दिवसभर सारखं पळतं आणि कोंबड्यांना वैताग वगैरे देतं. त्याच्यामुळे तो काही जास्त पळू वगैरे नाही, म्हणून वडिलांनी त्याच्या गळ्यात छान एक लोडणंच बांधलेलं आहे. लोडणं तुम्हाला माहीतच असं, गळ्यामध्ये एक मोठं लाकूड बांधतात, त्याला लोडणं वगैरे म्हणतात आमच्याकडं. तर ते लोडणं वगैरे टाकल्यामुळे त्या कुत्र्याला काही जास्त वगैरे पळता येत नाही, मग तो काही कोंबड्यांच्या मागं वगैरे पळत नाही. तर पहा, त्यालासुद्धा एवढं ऊन लागते त्या कुत्र्याला की तोही दिवसभर सकाळी आला त्या चिकूखाली की संध्याकाळपर्यंत तो आमच्यासोबत त्या चिकूखालीच बसलेला असतो. चिकूच्या झाडांना वडील सकाळी थोडंफार पाणी देतात, त्याच्यामुळे चिकूच्या झाडाखाली छान थंडगार हवा सुटते आणि थोडं ओलं ओलं असते. त्याच्यामुळे ते कुत्रं रोज त्या चिकूच्या झाडाखाली येऊन मस्त छान थंडगार हवेला बसते. आणि तो आला की आमच्या पिल्लूची त्याच्यासोबत काहीतरी हात वगैरे लावणं, त्याचं नाटकं वगैरे चालूच असतात. पण भीती वाटते की कुत्रं कधी चावते का काय, पण आमच्या पिल्लूला नाही भीती वाटत, तो सारखा त्याला चोंबाळतच होता. तर पहा, त्या कुत्र्यासोबत थोडंफार खेळलं, पण त्याला काही त्या कुत्र्यासोबत खेळू वाटेना. त्याला थोडं हे खेळ थोडं ते खेळ हे करावंच लागतं. तर पहा, काहीतरी उद्योग करतच असतो, काठ्या घेईन दगडं घेईन, बाहेर गेलं कुठे गेलं की त्याचे हे असे उद्योग चालूच असतात. आणि शांत बस म्हटलं की म्हणतोय आता मला सुट्टी लागली आहे. खाली थोडा वेळ टाईमपास वगैरे केला आणि नंतर घरी गेले, आणि घरी गेल्यानंतर माझी आजी आहे ती मला काय म्हणते पहा. आजी झोपते, तो सोफा आजी मला साफ करायला सांगते. तर म्हटलं आजीचा सोफा वगैरे साफ करावा. काय काय आणू? हा हा हा, सोफा का? बरं बरं, सोफा झटकू तुझा? बरं ठीक आहे, चालते. घरात जायचंय का? हा बरं, आता लगेच करते. हा बरं, होय. हा, मी करते ना, मग तुला दम लागतोय ना, मी झटकते, थांब. इथे आमची म्हातारी आई झोपते. हा सोफा झटकायला सांगितलाय तिने मला. तर आता छानपैकी तिचे सर्व हातरुण वगैरे काढते आणि व्यवस्थित तिचा सोफा पुन्हा लावून देते तिला. म्हातारी आईचा सोफा पहा छान झटकून वगैरे दिला, सर्व हंतरुणं पांघरुणं काढले, व्यवस्थित झटकले आणि पुन्हा तिचा सोफा व्यवस्थित लावून दिला. तर पहा, हा होता माझा आजचा डेली व्लॉग. जर तुम्हाला माझे डेली व्लॉग आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्ते.